बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 12. महेशच्या लक्षात आलं आणि त्यांनाही हसू आलं. खरंच द्वैत संपलं आपल्या हातून. श्रीकृष्णाच्या रंगरंगात चिंब भिजणारी राधा कृष्ण मथुरेला गेल्यावर आपणच माधव आहे समजून राधा राधा असं म्हणत होतीच ना. द्वैत आणि अद्वैत, साकार निराकार, सगुण आणि निर्गुण सर्वत्र एकच महत्वाचं आहे. निष्ठा आणि प्रीती, या प्रीतीतूनच भक्ती जन्माला येते. सर्वसामान्य माणसात प्रीतीतून प्रकृती जन्म घेते. संयोगातून येणारी ती प्रीती नवीन रूपाने साकार होते. काय विचार करता स्वामी? खरंच काय विचार करत होतो कुणास ठाऊक, पण करत होतो म्हणूनच हा घोटाळा झाला. त्याने कृष्णाला नेसवलेली साडी उलगडत म्हटलं, बरं एक विचारू का? एवढं विनयशील बोलणं आपलं मी टाळू शकेन का? जानकी म्हणते तर आजचा दिवस राहा ना. एका अटीवर राहीन. कठीण अट घालू नका. मी सामान्य माणूस, मला अटी पूर्ण करणं जमत नाही. मला कल्याणी म्हणा, कल्याणी. पण हा मोह का, हा ग्रह का? संन्यास वृत्ती स्वीकारली की हा तरी मोह का असावा? कल्याणी, खरंच प्रश्न विचारला तर उत्तर देशील? ज्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल असा प्रश्न विचारा. मी सामान्य, मला प्रश्नांची उत्तरं देणं जमत नाही. महेशच्या आवाजाची नक्कल करत उच्चारलेले शब्द ऐकून ते आपला गंभीर भाव विसरले आणि मनापासून हसले. जानकी जिन्यातून हा संवाद ऐकत होती. मनात अंकुरित झालेले भाव खरेच प्रगट होतील तर असे तिचे तिलाच वाटले. ती भराभरा पायऱ्या चढून वर गेली. माई कुठे बाहेर जाणार होत्या. वेदवती त्यांच्याबरोबर जाणार होती. आज पूर्ण वाड्याची तीच साम्राज्ञी होती. तिला सारेजण केव्हा बाहेर पडतात असं झालं होतं. माई वेणी घालीत होत्या. वेदवती जानकीला सारखा आग्रह करीत होती, आज ऑफिसला सुट्टी आहे तर आमच्याबरोबर चल. पण जानकी म्हणत होती, डोकं दुखतंय हो माझं, मी कधीतरी नाही म्हटलंय का सांगा. आणि खरंच होतं ते. माई म्हणायच्या चल की ती जायची. कधी म्हणून नकार नसायचा, कारण कोणत्या साधू पुरुषाच्या दैवी चमत्कारातून कुमार परत येईल हे कसं सांगता येणार. त्यामुळे ती जात राहिली. पण कल्याणी आली जणू देवाने पाठवल्यासारखी. माझ्याकडे तुझ्या रोगावर औषध नाही जानकी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की कुमार नाशिकला आहे. त्र्यंबकेश्वरी महेशना माहिती कळली होती. लगेच त्यांनी ती जानकीला सांगितली. कल्याणीचा पायगुण असे जानकीच्या मनात आले. नंतर जानकीला घेऊन ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांची पाटी वाचताच ती म्हणाली, इथे कशाला? हे तर मानसोपचार तज्ज्ञ दिसत आहेत. हो जानकी, याचीच तुला गरज आहे. मला गरज आहे? अत्यंत भांबावलेल्या मनस्थितीत ती आत आली. कल्याणी डॉक्टरांशी काय बोलली कुणास ठाऊक, पण त्यांच्या बोलण्यातून त्यांना सारं कळलेलं आहे असं दिसत होतं. अत्यंत प्रेमळ आवाजात ते म्हणाले, जानकी, तू माझ्या मुलीसारखी आहेस. मी सांगतो ते नीट कान देऊन ऐक. कुमार पळून गेला म्हणून तुला दुःख झालं, निराशा झाली आणि वैताग आला. पण सांगू, कुमारची ही विकृती प्रकृती बनली. आता ही विकृती का आली? त्याला तुझ्याशी बोलायला आवडतं, पण तुझ्या स्पर्शाला तो घाबरतो. याचाच अर्थ त्याला शारीरिक संबंधाबद्दल भीती आहे आणि शिसारी आहे. आता ते असे का झाले याचे कारण कुमारचा वैयक्तिक अभ्यास केल्यावर कळतील. पण साधारणतः अतिसमागमातून ही विकृती येते. किंवा असेही होते, बाल किंवा कुमार वयात नको त्या गोष्टी पाहायला मिळाल्या की शिसारी येते. त्या शरीर संबंधांची भीती वाटायला लागते. आपल्याजवळ पुरुषत्व नाहीच ही कल्पना तयार झाली.
परेशानी उत्तेजित व्हायच्या ऐवजी तो अधिक नर्वस होतो. आता कुमारची स्थिती मला माहीत नाही, तरीही त्यांनी अतिसमागम केला नसणार याविषयी मला खात्री आहे. कारण सर्वसाधारण चांगल्या कुटुंबातली मुलं विषय वाचण्याच्या आहारी जात नाहीत. मग उरते दुसरी स्थिती. डॉक्टर एक एक शब्द सावकाशीने बोलत होते. डॉक्टरांच्या प्रशस्त कन्सल्टिंग रूममध्ये ती दोघेच बोलत होती. ऐकायला तिला कसंच वाटत होतं. तिने मान खाली घातली होती, पण प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकते हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. जानकी विषय घाणेरडा वाटत असला तरी जीवनात सौख्य निर्माण होतं. त्यातूनच शिवाय पती पत्नीला एका धाग्यात बांधायचं शारीरिक आकर्षण एक सर्वात मोठं साधन आहे. भावनिक आणि मानसिक प्रेमकथा कादंबऱ्यात शोभत. सामान्य माणसाचे हेच एक सत्य आहे. पोटाची भूक जितकी प्रबळ तितकीच ही प्रबळ आहे. जीवनाचा एकमेव आधार म्हणजे शारीरिक आकर्षण. त्याशिवाय त्याची मानसिक स्थिती सुद्धा ठीक राहत नाही. आणखी काय सांगू. शारीरिक आकर्षण आणि संबंध यातून जन्माला येणारे रूप म्हणजे तुमचा बाळ. या बाळासाठी त्यातल्या आपल्या रक्तासाठी तुमचे रक्त आटतं. नवीन प्रेम जन्माला येतं. जानकी मनात म्हणत होती, एवढं मला कशाला सांगता. मला काय ते माहीत नाही. मला सांगा कुमार कसे परत येतील. बाकी मला काही नको. मला हवा साधा सुधा संसार. डॉक्टर म्हणाले, साधा संसार करायचं स्वप्न असतं प्रत्येकीचं. पण साधा संसार करणंही काहींच्या नशिबी नसतं, तर काहींच्या वैवाहिक जीवनात प्रथम काटे असतात. जानकी नीट ऐक. तुझा संसार तुला इतक्या लवकर मांडता येणार नाही. तो आपल्या पतीची मित्र हो, मैत्रीण हो, भाऊ हो, बहीण हो, सारी नाती चालतील, पण पत्नी होऊ नकोस. कधीतरी जेव्हा त्यांचा गमावलेला विश्वास परत येईल, त्याच्या चित्तवृत्ती बहरून येतील, शारीरिक संबंधासाठी त्याचे तन आणि मन व्याकुळ होईल, तेव्हा तुमच्या संसाराला सुरुवात होईल. मग मी काय करू. घाबरत तिने विचारले. तू तुझ्या कुमारमध्ये विश्वास निर्माण कर की तू त्याची पत्नी नसून मैत्रीण आहेस. तुला शरीर संबंधाची मुळीच आवड नाही. अजाणता स्पर्श सुद्धा नकोय. फक्त हवी सोबत. एवढंच काय, एका खोलीत झोपायची पण इच्छा नाही. केवळ लोक म्हणतील म्हणून झोपते. असा जेव्हा आभास निर्माण होईल तेव्हाच जानकी हळूहळू तुझा पती तुला मिळेल. हळूहळू त्याच्या मनात काय आहे ते तुला काढता येईल. कळलं. जा आता. पुढे कधीही गरज पडली तरी ये. बाहेर तुमच्या बहिणीला मी सारं सांगितलंय. तीही तुम्हाला सांगेलच. डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत आणि त्वरित अंमलात जानकीने आणला. महेश तिचे पत्र घेऊन नाशिकला गेले आणि दुसऱ्या दिवशी कुमारला घेऊन परतले. भीतच कुमारने प्रवेश केला, पण जानकीचं बोलणं वागणं पाहून तो सावरला. जानकीला निदान कुमार आला एवढंच सुख बेहोशी आणणारे होतं. 8 दिवसांकरता आलेली कल्याणी चांगली 15 दिवस राहिली होती. कुमारची तक्रार नव्हती. केवळ दुरून 4 मजेदार वाक्य बोलले की झालं. तेवढंच, काही कमी नव्हतं. जानकीने पत्रात लिहिल्याप्रमाणे शारीरिक संबंधांची घृणा आल्याचं प्रत्यक्षातही एकदा सांगून टाकलं. मनातल्या मनात कुमारला हायसं वाटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यातून कल्याणीने काय सांगितलं कोण जाणे, पण कुमार पूर्वीसारखा दुकानात जायला निघाला. निर्भय झाला. कल्याणी आपली आवराआवर करायला लागली तेव्हा मात्र जानकीला एकदम जाणवलं, आपण कल्याणीचे साधे आभारही मानले नाहीत. साधू पुरुषांना अनेक भेटी देणाऱ्या बायका माणसे तिने पाहिली होती. कल्याणीला काहीतरी द्यायला हवं, पण काय देणार. आपली बहीण म्हणून तिने डॉक्टरांकडे ओळख करून दिली. या बहिणीच्या जीवनात सुख निर्माण करायला हवं, पण ती सुखी आहे की दुःखी हे तरी कळावं कसं. महेश भाऊजींना म्हणायला हवं, कदाचित ते पण लग्न करतील. मागे एकदा माई म्हणाल्या होत्या, महेशला लग्नाचं कधी विचारलंच नाही, त्याच्या वृत्तीत नाही ते. कदाचित असेलही तसं, पण
आपण हा प्रश्न विचारायला हवा. कल्याणीसारखी विद्वान, सत्वशील आणि परोपकारी स्त्री महेश भाऊजींसाठी अगदी योग्य अशी वाटते. ती वाट पाहत होती. ती संधी लवकरच मिळाली. माई वेदवतीला घेऊन बाहेर गेल्या. दादाजी नव्हतेच. कुमारही बाहेर गेला. तिने माडीवरून डोकावून पाहिलं. महेश भाऊजी दिवाणखान्याकडे येत होते. त्यांचा नित्यक्रम तिला माहीत होता. आता ते कपाटातलं जाडजूड पुस्तक घेऊन 2 तास तरी वाचतील. मग जेवण, तेही साधंच. नंतर थोडा वेळ झोप. मग संध्याकाळी दूर कुठे फिरायला जाणं. कधी कुठे चर्चा, कधी प्रवचन, रात्री वाचन, यातच कधीमधी मोजकंच बोलणं असायचं. महेश आले. सरस्वतीकडून कल्याणीला बोलावणं पाठवलं तेव्हा आपण असे करायला नको होतं असं तिला वाटलं. कल्याणी दारात दिसली तेव्हा जानकी म्हणाली, मीच येणार होते बोलवायला, पण आज पाय जरा लचकलाय. काय झालंय बघू? कल्याणीने विचारलं. तसं नाही, विशेष नाही. पायाच्या अंगठ्यात साडी दाबत ती म्हणाली. समोरच्या पुरुषभर उंचीच्या बिलोरी आरशात मोहन स्पष्टपणे दिसत होते. प्रशस्त अशा दिवाणखान्यात जानकी एका कोपऱ्यात उभी होती. कल्याणी ही हळूच बोलत होती, पण आरशातून महेशचा लक्ष विचलित झाल्याचं दिसत होतं. खरं तर केवढी एकाग्रता असायची की वेदवती आणि जानकीचं बोलणं चालू असताना त्याचं लक्षही नसायचं. आपण आज निघालात, खरंच कुठे जाणार तुम्ही? महेशला वाटलं आपल्या मनातला प्रश्न विचारला. जानकीने कल्याणी आल्यापासून जानकी अधिक मोकळी झाली. तिचं ते हसणं अगदी ऐकत राहावंसं वाटतं. सावळ्या सतेज वर्णाला साड्यांचे सारेच रंग खुलतात. तिच्या लांब सडक वेणीत रोज असणारा गजरा अगदी देवाच्या हारासारखा नियमित असलेला, डोळ्यातली मिस्किलता, जानकी म्हणजे चैतन्य. तिच्या पदरी निराशा आली तेव्हा आपल्याला आपल्या पुरुषत्वाचा साक्षात्कार झाला. पण कल्याणी आली. कल्याणीही सुंदर आहे, पण जानकीविषयी वाटणारं आकर्षण कल्याणीविषयी वाटत नाही. कल्याणीविषयी वाटते उत्सुकता. सांगा ना, आपण कुठे जाणार? जानकीने तोच प्रश्न पुन्हा विचारला. परत आश्रमात. कुठे आहे आश्रम? सुंदर झुळझुळत्या नदी किनारी. त्यात गुरु महाराज आहेत, गुरु माऊली आहे, शिवाय शिष्य परिवार आहे. आसपासच्या दीनदुःखी लोकांना मदत करायची, त्यांना औषध पाणी करायचं हे काम आश्रमाचं. शिवाय अनेक उद्योग निर्माण करून स्वावलंबी बनवण्याचं शिक्षण दिलं जातं. मग तुम्ही काय करता? मी औषध पाणी देतो. कसं देता औषध? तुम्हाला समजतं? राग नका येऊ देऊ. मला खरंच वाटतं तुमचे माझे कुठेतरी लागेबंदे असावेत. त्याविना का तुमच्याविषयी आपुलकी वाटते? ऋणानुबंध कसले हे सांगता येणार नाही. तुम्ही विरक्त संन्यस्त वृत्तीच्या, मी अशी माया मोहात गुंतलेली. तुम्ही विद्वान पंडित शास्त्रार्थ सांगणाऱ्या, मी अशी जीवनाची साधा अर्थही न समजणारी. तरीही माझी एवढी विनंती मान्य कराल ना? तशीच आणखी एक विनंती आहे. आज माझ्याकडून मी शृंगार करून देणार आहे तुमचा, स्वीकाराल ना? महेश मनाशीच दचकले. काय धीट आहे ही जानकी. ब्रह्मचारी ही स्त्री आणि तिला शृंगार. जानकीनं असं काही करायला नको. कल्याणी एकदम दचकली. असं काही जानकी म्हणेल असं तिलाही वाटलं नव्हतं. जानकीने बोलता बोलता निळसर आकाशी रंगाची चंदेरी साडी काढली. आण. आज जाता जाता तुझी इच्छा डावलून गेलं तर मन अस्वस्थ राहील माझं. कारण जानकी भावना जिंकणं सोपी गोष्ट नाही. त्याचं नाटक करणं सोपं आहे. मला मोह नाही हा आभास निर्माण करणं सोपं आहे, पण मोह टाळणं सोय नाही. त्यातून तुझ्यासारख्या प्रेमळ आग्रह. कल्याणीच्या डोळ्यात पाणी चमकलं. ती पटकन साडी घेऊन दुसऱ्या खोलीत गेली. जानकी मनाशीच हसली. महेशची विचलित मुद्रा आरशात दिसत होती. जानकीने त्याने ऐकावे म्हणून तरी इथे एवढा घाट घातला होता.
कल्याणीच्या ध्यानीमनीही मने महेश तिचा असल्याचे नव्हते, कारण उंच शिशवी पलंगामागे त्याची आराम खुर्ची होती. माहीत असलं तरच दिसावी अशी. शिवाय दाराचा हलणारा पडदा त्यांना झाकत होता. कल्याणी साडी नेसून आली. निळसर साडी, तसाच ब्लाऊज. अरे वा, मार्वलस, अचानक जानकी म्हणाली. महेशने मान वर करून पाहिलंय हे तिरक्या नजरेनं जानकीला कळलं. बसा ना. कल्याणी निमूटपणे बसली. जानकीने तिचे कसे तरी बांधलेले केस सोडले. त्याची हळुवार वेणी घालून दिली. गळ्यात मोत्याची माळ घातली. हातात काचेच्या बांगड्या घातल्या. कानात कर्णफुले घातली आणि आपल्याकडे चेहरा वळवून कपाळावर लाल कुंकू लावले. हातातला आरसा तिच्या समोर धरत जानकी म्हणाली, पाहिलत किती सुंदर दिसतात ते. महेश हे सारं पाहत होते. पुस्तक बिटून मांडीवर पडलं होतं. कल्याणीने आपला चेहरा आरशात पाहिला आणि दोन्ही हाताने तोंड झाकून गदगदून रडायला लागली. तिच्या हुंदक्यावरून अंतरीचे बरेच दुःख असावे असे दिसत होते. असे काही होईल अशी जानकीला कल्पनाही नव्हती. तिने आरशात पाहिले. महेशची आणि तिची नजरानजर झाली. त्यांना म्हणायचं होतं, कशाला केलं असं, आता समजूत तरी घाल. माताजी, खरं तर हा शब्द टाळूनच ती बोलत होती, पण आता संबोधनाशिवाय बोलता येत नव्हतं. माझी चूक झाली, मला माफ करा. नाही ग, तसं नाही. तुझ्यासारखी प्रेमळ बहीण मला मिळाली. इथले दिवस मी कधीच विसरणार नाही, कधीच नाही. तेवढे सुगंधी क्षण मी माझे म्हणून जपेन जानकी. पण इतकं दुःख व्हावं असं काही घडलं का? आता सांगितलं नाही तर मीच तळमळत राहीन. तिने सांगायला सुरुवात केली. जानकी, मी कोण, कुठली, माझे आईबाप कोण मला माहीत नाहीत. गुरु महाराजांच्या आश्रमाजवळ मी पळसाच्या पानावर झोपलेली सापडले. त्यांनी मला वाढवले, फुलवले, शिकवले, कॉलेजात पाठवले. मी डॉक्टर झाले. आश्रमातल्या लोकांना मी बरे करत राहिले. गुरु महाराजांचं माझ्यावर आपल्या लेकीप्रमाणे प्रेम. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणायचे, कण्व ऋषींनी शकुंतलेला सासरी सासरी तसाच प्रसंग माझ्याही जीवनात येईल. मग आषाढ मेघासारखे हे डोळे बरसतील. गुरु माऊली तर साक्षात प्रेमदेवता. दीनदलितांच्या आयुष्यात तिने सुख निर्माण केले. माझी हुशारी, माझं शिक्षण, माझी प्रगाढ बुद्धिमत्ता तिच्या कौतुकाचा विषय होती. गुरु महाराजांनी सुंदर धार्मिक ग्रंथांचं पारायण करून घेतलं. अस्खलित आणि अमोघ वाणी मला मिळाली. याचाही त्यांना शोध लागला. सर्व मिळूनही मी फुलत नव्हते, तर दिवसेंदिवस मी झुरणीला लागले. त्यांना वाटलं तरुण वय, लग्नाचे विषय घोळत असणार. त्यांनी काहीतरी निश्चय केला असावा. मला संगीताचे धडे द्यायला सुरुवात झाली. तसे जुडो कराटे शिकवणं सुरू झालं. एक दिवस गुरुमाऊली हसून म्हणाली, कल्याणीचे जीवन संगीत नाही जमलं तर जुडो कराटे शिकवून संघर्ष करायला शिकवणार आहात का तुम्ही? पण गुरु महाराज अत्यंत गंभीर वाणीने म्हणाले, का कोणास ठाऊक, परस्पर विरोधी कला शिकवाव्यात असा मनाचा कौल आहे. संगीताने आनंद मिळेल, जुडो कराटे ह्यामुळे स्वसंरक्षण करता येईल. मी शिकत होते, अतिशय बिझी राहत होते. प्रत्येकाच्या जीवनात कुठे आता आनंद निर्माण करता येईल ह्याचा विचार करून प्रयत्न करीत होते. एक दिवस गुरु महाराजांनी प्रपोजल आणलं, एक सुस्वरूप आणि सुविद्य मुलाचे. मी हादरले. माझी मला ओळख झाली होती, पण माझ्या पालनकर्त्यांना त्याची ओळख नव्हती. ती क्षणभर थांबली. जानकी, कल्याणी म्हणाली, मला तुझ्या मनातलं कळलंय, पण माझा नाईलाज आहे जानकी, नाईलाज आहे. मी स्त्री नाही, मी पुरुषही नाही, मी आहे. जानकीने दोन्ही हाताने आपले कान झाकून घेतले.
महेश भान न राहून ओरडले, कल्याणी, कल्याणी. पण कल्याणी धावतच दुसऱ्या खोलीत गेली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.